इथं आपण महाराष्ट्राचा इतिहास बघणार आहोत आणि महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला एकूण 25 टॉपिक इथं कव्हर करायचे आहेत. त्यातील आपला पहिला टॉपिक म्हणजे महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची स्थापना होय. आज आपण हा पहिला टॉपिक जो आहे महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची स्थापना पूर्ण करणार आहोत. बघा, आपला पहिला टॉपिक, पहिला चॅप्टर ज्याला आपण म्हणू ते म्हणजे महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची स्थापना. याची जर आपण धड्याची पार्श्वभूमी आपण बघू की इसवी सन 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ठीक आहे. मग सर, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे ते 1600 मध्ये स्थापन झालेली आहे. त्यानंतर ईस्ट इंडिया जे ब्रिटनची राणी होती एलिझाबेथ, बघा, जी ब्रिटनची राणी होती राणी एलिझाबेथ यांनी ईस्ट इंडिया कंपनीला काय म्हटलं की जा तुम्ही पूर्वेकडील देशात जा आणि व्यापार करा. याची संधी, याचे अधिकार ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथ हे जे त्यावेळच्या राणी होत्या त्यांनी दिल्या. तर ती जी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशात व्यापार करायची जे अधिकार मिळाले किंवा जी संधी मिळाली ती 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मिळाली. भारतात व्यापारासाठी आलेली ईस्ट इंडिया कंपनी हे खूप बदमाश होती. त्यांनी बघितलं की भारतात जे आहे राष्ट्रीय अस्थिरता आहे, दुबळेपणा आहे आणि याचा त्यांनी फायदा हळूहळू घेतला आणि देशावर आपली स्थापनाच मात्र तिथं जन्मवली. तर महाराष्ट्रात कसं काय आलात आहे, तर महाराष्ट्रात 4 जून 1818 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा होता. कोण? दुसरा बाजीराव पेशवा. याचे जे ब्रिटिशांचे जे जॉन मलखाम सेनापती होते यांच्यासमोर शरणागती पत्करली आणि तिथं महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. तर पहिला प्रश्न काय येतो की महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता कशी स्थापन झाली, तर 4 जून 1818 मध्ये महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता तिथं स्थापन झाली. तर ही तारीख मात्र लक्षात ठेवा तुम्ही, 4 जून 1818 मध्ये. कोणी शरणागती पत्करली, एक म्हणजे ते म्हणजे दुसरा बाजीराव आणि कोणासमोर, तर ते म्हणजे जॉन मलखाम. ठीक आहे. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, आता हा कोण आहे? हा मुंबई इलाक्याचा पहिला गव्हर्नर आहे जो आपल्याला 1819 ते 1827 पर्यंत कार्य करताना बघतोय आपण. तर मुंबई इलाक्याचा पहिला जो आहे गव्हर्नर कोण आहे, तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन तिथं नाव म्हणायचं आहे. यानं 1819 ते 1827 दरम्यान तिथं काम केलेलं आहे. ठीक आहे. मग त्यांनी ते कशाचे सदस्य होते, ते लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे याचे ते सदस्य होते आणि हे लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे आहे याचं पुढे नाव बदलून रॉयल एशियाटिक सोसायटी असे झाले. आता एल्फिन्स्टन काय झाला, हा मुंबई इलाक्याचा गव्हर्नर झाला. यानं काय केलं, महाराष्ट्रात 5 विभाग केले. एक म्हणजे पुणे, खानदेश, कर्नाटक, अहमदनगर व सातारा. त्यात जे 4 विभाग आहेत ते जिल्हा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली ठेवले आणि जे एक विभाग आहे सातारा ते पॉलिटिकल एजंटच्या हाताखाली त्यांनी ठेवले. या 5 विभागासाठी त्यांना प्रत्येकी कलेक्टरची नियुक्ती तिथं करण्यात आली. तर जे पुण्यासाठी होते ते के रॉबर्टसन होते, अहमदनगरसाठी जे होते ते ले पॉन्टेजर होते आणि साताऱ्यासाठी के ग्रांट होते, खानदेशसाठी क्रे ब्रिज होते आणि धारवाडसाठी ठेकरे होते. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगते, के रॉबर्टसन जे होते पुण्यासाठी होते, ले पॉन्टेजर हे अहमदनगरसाठी होते, ग्रँट हे साताऱ्यासाठी होते, ब्रिज हे खानदेशसाठी होते आणि टॅकरे हे धारवाडसाठी होते. ठीक आहे. मग इथपर्यंत समजलं. यानंतर त्यांनी काय केलं की एक 27 कायद्याची त्यांनी संहिता तयार केलेली आहे. ती 27 कायद्याची त्यांनी संहिता तयार केली. महाराष्ट्रातला हिंदू लोकांना लागेल अशी ती संहिता होती. मात्र ती 1 जानेवारी 1827 पासून तिथं लागू करण्यात आली. 1 जानेवारी 1827 मध्ये ती लागू करण्यात आली. यांनी पोलीस व्यवस्था जी आहे, शांतता आणि सुव्यवस्थेसाठी यांनी पोलीस व्यवस्था उभारली. त्याची आपण माहिती पुढे घेणारच आहोत. त्यानंतर यांनी जमीन महसूल पद्धत बदल केली आणि मौजेवार ही पद्धत जी आहे याचा वापर केला. तर मौजेवार ही पद्धत कसली याची पण माहिती आपण पुढे घेऊच या चॅप्टरमध्ये. ती जी मौजेवार पद्धत आहे ते कायमधारी आणि रयतवारी ही जी पद्धत आहे त्याच्या समन्वय होती. आता जे एल्फिन्स्टननी उभी केलेली पोलीस यंत्रणा आहे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. एल्फिन्स्टननी नागरी संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा उभारली. जिल्हा अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एक पोलीस अधिकारी नियुक्त केले. जे जिल्हा अधिकारी होती त्यांच्या नियंत्रणाखाली एक पोलीस तिथं त्यांनी नियुक्त केलेला आहे व त्याच्यावर जिल्ह्यातील शांतता आणि सुव्यवस्थेसाठी त्याची जबाबदारी त्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यावर टाकली. 1831 पासून स्वातंत्र्य जिल्ह्यावर पोलीस आयुक्त नियुक्त करण्यात आला.
मराठा लष्कराबाबत निर्णय. 1818 पेशवाई अस्तित्वात झाल्याने मराठा सैनिक गावी जाऊन शेती करू लागले. बघा आता जे दुसरा बाजीराव गेला आणि पेशवाई मात्र आता संपली. मग आता ते मराठा सैनिक होते, यांच्या तर नोकऱ्या वगैरे सगळ्या गेलेल्या आहे. तर काही जण काय झाले, आता ते शेती करू लागले गावाकडे जाऊन. त्यांनाही काय आता खाऱ्या प्यायची व्यवस्था त्यांची करावंच लागेल ना. तर काही जणांना एल्फिन्स्टन यांनी लष्करात घेतले, काही जणांना शस्त्र देऊन दिले आणि काही गावाचे संरक्षण करण्यासाठी त्यांना हे केले, किंवा काही जणांना त्यांनी काय केलं की दंगे जे धोप आहे ते मोडून काढण्यासाठी त्यांचा उपयोग तिथं त्यांनी करून घेतला काही सैनिकांचा. तर अशा प्रकारे जे आता पेशवाई अस्त झाली आणि त्यांच्या सैनिकांचं काय झालं नंतर, तर या प्रकारे झालं आहे. काही गावा गेले, काही शेती करू लागले, काही लष्करात सामार झाले, काही शस्त्र देऊन गावाचे संरक्षण करू लागले, काही दंगे पाळून या प्रकारे त्यांचा उपयोग करून घेतला आहे एल्फिन्स्टनने. जमीन महसूल सुधारणा पद्धत. बघा हे आपण आता जी बघितली तीच आहे. दुसरा पेशवा जो होता एल्फिन्स्टनच्या आधी दुसरा पेशवा होता, त्याची जी पद्धत होती ती म्हणजे मक्ता पद्धत होती. कोणती पद्धत होती? मक्ता पद्धत. या पद्धतीमुळे काय होत आहे, सरकारची बदनामी होत होती. काय होत होती? सरकारची बदनामी. बंगालमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धती एल्फिन्स्टनना मान्य नव्हती. तर आता बंगालमध्ये काय केलं तर याच काळात म्हणजे सायमल्टेनियसली जे आहे आपण म्हणू शकतो की जे बंगालमध्ये कॉर्नवॉलिस होते त्यांची जी कायमधारा पद्धत होती ते एल्फिन्स्टनना मान्य नव्हती. मद्रासमधील मुनरो वापरत. आता मग याच काळात काय करत, मद्रासमध्ये मुनरो ही पद्धत वापरत होते. मुनरो असलेल्या रयतवाडी पद्धतीची सुधारणा केला. मग त्यांनी काय केलं की हीच पद्धत वापरली, पण यात सुधारणा करून तिचा वापर शेतकऱ्यांसाठी यांनी केला. एल्फिन्स्टननी हा वृत्तपत्र स्वातंत्र्याविषयी सनातनी होता. भारतीयांना सरकारवर टीका करायचा अधिकार असू नये अशा मताचा तो होता. साताऱ्याचे पुनर्जीवीकरण. बघा साताऱ्याच्या गादीचे पुनर्जीवीकरण. त्या पेशव्याकडून महाराष्ट्र जिंकल्यानंतर एल्फिन्स्टनने साताऱ्याच्या राजाला गादीवर बसवण्याची घोषणा केली. तर मग पहिले राज्य कोण होते, तर छत्रपती प्रताप सिंग यांनी त्यांना गादीवर बसवले. 11 एप्रिल 1818 रोजी छत्रपती प्रताप सिंग यांना त्यांनी गादीवर बसवले. मात्र ब्रिटिश हे शेवटी काय झाले, ब्रिटिश लोकच आहेत. त्यांनी सूत्र मात्र जे होते ग्रँड डफ या रेसिडेंटच्या हाताखाली ठेवले आणि बाळाजी पंत यांचे जे नात होते यांच्या हाताखाली देऊन दिले. मात्र हा जो आहे नाम मात्र तिथं राज्यात यांनी घोषित केला. तर 1839 छत्रपती प्रताप सिंग यांना पदच्युत केले आणि त्यांचे जे म्हणजे पदावरून हटून टाकले. जे प्रताप सिंग होते त्यांना पदावरून हटून त्यांचे जे भाऊ आहे अप्पासाहेब यांना तिथं नेमले. या अप्पासाहेबच्या मृत्यूनंतर त्याचे मृत्यूनंतर दत्तक वारसा त्यांनी नामंजूर केला आणि साताऱ्याचे राज्य ते आहे ते बरखास्त केली. पण जे बार्टन फेअर होते या गव्हर्नरला हे साताऱ्याचा खलासा अमान्य होता. त्यांनी सातारा पालिका प्रशासनाची सुरुवात केली. तर हा प्रश्न येऊ शकतो, सातारा पालिकेची सुरुवात कोणी केली, तर बॉर्टन फेअर यांनी ते सुरू केली. इथपर्यंत आपण जॉन एल्फिन्स्टन बद्दल बघितलं. आता आपण जॉन मल्कम बद्दल बोलू. हा हा महाराष्ट्राचा दुसरा गव्हर्नर, तिथं मुंबई इलाक्याचा दुसरा गव्हर्नर म्हणून आपल्याला बघण्यात येतोय. आपण बघितलं की 1818 पासून 1827 पर्यंत हा एल्फिन्स्टन होता. त्याच्यानंतर 1827 ते 1830 दरम्यान हा जॉन मल्कम आला. हा जो आहे मुंबई इलाक्याचा दुसरा गव्हर्नर आहे. यांनी काय केलं की एल्फिन्स्टन या जनतेच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनात हस्तक्षेप न करण्याचे धोरण यांनी सुरू केलं. त्यानंतर 1829 साली गावठी ग्रामीण शाळेची प्रशासनाची सागळी घातली आणि प्रशिक्षित शिक्षकांची संख्या त्यांनी वाढवली. मल्कामने अभियांत्रिकी ज्ञान सर्वांसाठी खुले केले. जमिनीची मोजमाप करून शेतसारा निश्चित केला. महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाणाचा दर्जा जॉन मल्कम यांनी दिला. खानदेशातील भिल्लांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून त्यांनी भिल्लांच्या मुलांसाठी शाळा उघडल्या. भिल्लांच्या समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न जॉन मल्कम यांनी केला. याची कायदा व्यवस्था बघू आपण. तर सर्व कायद्याला लागू होईल अशी कायदे संहिता तयार करण्यासाठी बार्बिंग्टन याच्या अध्यक्षतेखाली बार्बिंग्टन समितीची स्थापना करण्यात आली. 1873चा चार्टर ॲक्टनुसार कायदा आयोग स्थापन करण्यात आला आणि त्याचे अध्यक्ष मेकाले होते. 1837 साली पिनल कोड अस्तित्वात येऊन भारतीय समाज जीवनाचे संहिताकरण घडून आणले. 1853च्या सदनी कायद्यानुसार दुसरा कायदा आयोग स्थापन करण्यात आला. त्याने जॉन मेकालेच्या दंडसंहिता आवश्यक सुधारणा करून 3 कायदेसंहिता तयार केल्या. दंडसंहिता जी होती ती 1862 साली अंमलात आली होती. यात विविध गुन्हे आणि शिक्षणाची माहिती होती. फौजदारी न्यायदान प्रक्रिया संहिता. तर
1847 साली तयार करण्यात आलेले काम सुरू झाले, परंतु अंमलबजावणी मात्र 1862 पासून यात गुन्हे, शिक्षा आणि न्यायधारी परिधीचा न्याय पद्धतीची माहिती फौजदारी न्याय संहिता प्रक्रियेत होती. बघा, मी पुन्हा सांगते की दंडसंहिता ही जी आहे 1862 साली अंमलात आली आणि याच्यात विविध गुन्हे आणि शिक्षेची माहिती होती. कशामध्ये? दंडसंहितेमध्ये. तर फौजदारी न्यायदान प्रक्रिये जे होते, जे फौजदारी न्यायदान प्रक्रिया होती, यात गुन्हे, शिक्षा व न्याय पद्धतीची माहिती होती. ठीक आहे, असे त्यांनी 2 संहिता आपण बघितल्या. तर आता जे मुंबई इलाक्याचे गव्हर्नर होते ते पहिले आपण बघितलं एल्फिन्स्टन होते, दुसरे जॉन मलखाम, तिसरे म्हणजे सिडने बेथविक. कोण होते? सिडने बेथविक. चौथे जे होते अल क्लेअर. कोण होते? अल क्लेअर. पाचवे होते रॉबर्ट ग्रँट. हे महत्वाचे आहेत, एक रॉबर्ट ग्रँट. मग 6वे जे होते ते फेरिस ॲक्टिंग. 7वे जे होते रिगाव कार्नॅक आणि 9वे जे होते ते जॉन ऑर्थर. हे सगळे शेवटचे तिथं आपल्याला गव्हर्नर बघायला मिळत आहे. तर अशा प्रकारे हा जो चॅप्टर आहे तो संपलेला आहे. त्यानंतर आपण जो आहे नेक्स्ट व्हिडिओ आहे आपला, त्याच्यामध्ये आपण महाराष्ट्रातील ब्रिटिशांची महसूल धोरण हे अभ्यासणार आहोत आणि पूर्ण डिटेल आपण हे अभ्यासणार आहोत. तर पहिला चॅप्टर जो आहे तो रिवाईज करा आणि महत्त्वाचा आहे. त्याच्यातले काही प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. जो आपण आता पहिला चॅप्टर केलेला आहे त्यातले पहिले काही प्रश्न मी तुम्हाला विचारत आहोत. महाराष्ट्रात ब्रिटिश सरकारचे धोरण हे आपण चॅप्टर आता केलेलं आहे. त्यातले आपण तुम्हाला 2 प्रश्न विचारत आहे की कोणत्या गव्हर्नरने महाबळेश्वरला थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषित केले? हा तुमचा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न म्हणजे छत्रपती साताऱ्याच्या गदीवर सर्वप्रथम कोणत्या छत्रपतीला बसवण्यात आलेलं आहे? त्यातला तिसरा प्रश्न मी तुम्हाला देत आहे, तो म्हणजे दुसऱ्या बाजीराव यांची महसूल पद्धती कोणती होती? आणि चौथा प्रश्न तुम्हाला इथं देत आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात ब्रिटिश सत्तेची स्थापना कोणत्या तारखेला झाली? आणि 5वा प्रश्न म्हणजे की पोलीस प्रशासन व्यवस्था कोणी उभारली, कोणत्या गव्हर्नरने उभारली? असे हे 5 प्रश्न आहेत. या 5ही प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या, म्हणजे तुम्ही हा चॅप्टर पूर्णपणे अभ्यासलेला आहे हे लक्षात येईल. कमेंटमध्ये या प्रश्नाचे उत्तर नक्की द्या आणि हा चॅप्टर मात्र तुमचा इथंच पक्का होऊन जाईल. आणि जवळपास आता ही जी आहे बघा, पूर्ण 25 चॅप्टर आपण इथं कव्हर करणार आहोत. याच्या पलीकडे महाराष्ट्राच्या इतिहासातले प्रश्न तुम्हाला बघायला मिळणार नाही. पूर्ण टॉपिक वाईज आपण इथं महाराष्ट्राचा इतिहास संपवणार आहोत. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. अशाच प्रकारे आपण जॉग्रफी, इकॉनॉमिक्स घेऊ. इतिहास संपल्यानंतर जॉग्रफी, इकॉनॉमिक्स आणि सायन्सचे लेक्चर आपण इथं सगळे घेऊ. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ताचे व्हिडिओ देखील मी बनवण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे, तर तुमचे ॲप्रिशिएशन मला मिळायला हवी. धन्यवाद.